हॅलो एव्हरीबडी, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ शादी स्पेशल। तर आमचा स्टाफ सगळा निघाला आमच्या शाळेतल्या मॅडमच्या मुलीच्या लग्नाला। वेळेवर आम्ही एका तासामध्ये लग्नाच्या स्थळी पोहोचलो हॉलमध्ये आणि एंट्रन्स एवढा छान होता, खूप छान मस्त फोटो वगैरे काढले। आतमध्ये जाऊन बघतो तर लग्नाला उशीर होता, तिथे छान ऑर्केस्ट्रा वगैरे वाजत होता। त्याच्यानंतर फोटोशूट एवढं चाललं होतं की त्या फोटोशूटमुळे आजकाल लग्नाला एवढा उशीर व्हायला लागला आहे, जणू काही आपण त्या फोटोग्राफरच्या हिशोबाने लग्न करत आहोत की काय असा वारंवार फील येतो। आणि त्यांच्या हिशोबानेच आपल्याला पोजेस वगैरे द्यावे लागतात, आपले इमोशन्स वगैरे काही कनेक्टिव्हिटी नसते त्याच्यात, ते जसं म्हणतील तसंच करावं लागते। एक एक करून पहिल्यांदा नवरदेवाचं फोटोशूट झालं, मॅडम आल्याजवळ विचारपूस केली आमची, खूप आनंद झाला। आम्ही लग्नाला आलो तर अक्षता घेऊन किती वेळची मी वाट बघत होती। त्याच्यानंतर नवरदेवाचं फोटोशूट झाल्यानंतर नवरीचं फोटोशूट राहिलं, ती देखील वेगवेगळ्या पोजेसमध्ये एंट्री घेत होती। याच्यामध्ये टाइम एवढा चाललेला होता की 11ची वेळ दिलेली होती आणि 12:30 वाजले तरी सुद्धा लग्न लागायला अजून उशीर होता आणि दोघांचा छान कप्पल डान्स झाला। परंतु जशी नवरदेव नवरीची एंट्री झाली सगळेजण बघतच राहिली, खूप छान ते दृश्य बघण्यासारखं होतं आणि मनात एक आनंद असा वाटत होता। त्याच्यानंतर लग्न लागलं, सगळ्यांनी वधूवरांना आशीर्वाद दिलं आणि भूक प्रचंड लागलेली होती लग्न उशिरा लागल्यामुळे। आम्ही घुसलो थेट जेवणाच्या हॉलमध्ये आणि जेवणाच्या हॉलमध्ये सुद्धा प्रचंड गर्दी एका वेळेस जमा झाली। कोणाला भात भेटलं तर पोळी नाही, पोळी मिळाली तर पुरी नाही, तरी सुद्धा आम्ही मस्त सगळेजण जेवणाचा आस्वाद घेतलो, खूप मज्जा केली। खूप उन्हाचे दिवस होते आणि मधामध्ये छोट्या छोट्या रील सुद्धा बनवल्या, फोटोशूट पण केलं आणि एकंदरीत आमचा दिवस मजेत घालवला। तर